कायबद्दल आले तुम्ही? नमस्कार, माझं नाव बहिराम मुंडे, निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, सिल्लोड. आपण इथे जे कार्डधारकांना राशन भेटतं की नाही, व्यवस्थित भेटतं की नाही, प्रत्येक कार्डधारकांना पूर्ण धान्य भेटतं की नाही, दुकानदार त्यांना पावती देतात की नाही, आणि असं कुणी जे आहे की जे कार्डधारक आहे ज्यांचे नाव ऑनलाईन झालेले नाही, त्यांच्या काही समस्या असतील, हे असतील, हे रेग्युलर तपासणी दरम्यान हे कार्डधारकांशी चर्चा येते करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आणि दुसरे की काही कुणी कार्डधारक बाहेर धान्य विकतात की नाही, ह्या संदर्भात बी कार्डधारकांशी चौकशी करून त्यांना असं सांगण्यात आलेलं की जे कुणी काळ्या बाजारामध्ये धान्य विकत येते असेल त्यांचं राशन कार्ड आपण रद्द करण्यात येईल. सर, काल भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी काल तुम्हाला निवेदन दिलेलं, त्याच्याबद्दल ही चौकशी चालू आहे का? मी ह्या संदर्भात कोणतं निवेदन होतं कालचं? ते काल माझ्याकडे आलेलं आहे निवेदन. सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार काही कारणात निलंबित करण्यात आलेले आहे. ज्या दुकानात जोडलेले जातात त्या दुकानामधील पुरवठाच्या नियमानुसार अंतर किती असते याची माहिती देण्यात यावी. सध्या माझ्याकडे कालच्या डेटमध्ये कोणतंच निवेदन प्राप्त झालेलं नाही. असं जर कोणतं निवेदन प्राप्त झाले असेल त्याची मी पाहणी करून त्याच्यावर योग्य ती जी काय ती कारवाई करण्यात येईल. सर, त्या दिवशी तुम्ही एक खाजगी दुकानावर ते राशन धान्याचे हे टाकली होती, त्याच्यावर काय झालं तुला? ते खाजगी दुकान नव्हतं, ते काही कोणतं ज्याच्यावर कारवाई धाड टाकली ते खाजगी दुकान नसून ते दिनांक 4 तारखेला आहे. हे एक प्रायव्हेट दुकान होतं, गोडाऊन होतं. त्याच्या तिथला आपण राशनचा तांदूळ होता तो जप्त केलेला असून त्याची रिसर पोलीस स्टेशनला नोंद देऊन ते शासकीय धान्य गोडाऊन अजिंठा येथे जमा करण्यात आलेलं आहे.